अल निनोच्या प्रभावामुळे खरीप हंगामामधल्या पेरणीवरती या सगळ्याचा परिणाम होतोय। मागच्या वर्षीचा विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये झालेल्या पेरणीची टक्केवारी देखील घसरलेली आहे, घटली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खरीपाच्या हंगामामधील पेरण्यांची आकडेवारी 10% घसरली। राज्यामध्ये खरीपाच्या हंगामासाठी 82% पेरण्या सध्या पूर्ण झाल्यात। 2026-27 या चालू वर्षामध्ये राज्यभरात सरासरी 82% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। मागच्या वर्षी राज्यामध्ये सरासरी 92% इतक्या खरीपामधील हंगामाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या होत्या। नागपूर विभागामध्ये सर्वात कमी 68%, नाशिक विभागामध्ये सर्वाधिक 86% पेरण्या पूर्ण झाल्या। अल निनोच्या या परिणामामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष पेरण्यांची टक्केवारी ही सरासरी 10% घसरली आहे। राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। राजू, खरं तर अशी परिस्थिती आहे की नाशिक आणि इतर जो पट्टा आहे, कोकणाचा पट्टा आहे, त्या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे। विदर्भ, मराठवाडा हा अजूनही तहानलेला आहे आणि या सगळ्याचा परिणाम पेरण्यांवरती होतोय। अगदी आपण पाहतोय का एल निनो तो सावट होतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो पेरण्यांवरती झालेला पाहायला मिळतो। खरं तर पाऊस लांबवरती गेल्यानंतर सरकारनं आव्हान केलं होतं का लगेच करू नका, मात्र त्यानंतर जो पाऊस मुसळधार सुरू झाला त्यामुळं जे पोषक वातावरण आहे ते मिळू शकलेलं नाही आणि त्यामुळे अनेक ठिकाणच्या पेरण्या ज्या आहेत ते रखडलेल्या पाहायला मिळतात। यामध्ये कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे, मात्र मराठवाडा विदर्भातल्या काही ठिकाणी जे आहे ते पावसाची टंचाई आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्यामुळे पेरण्यांचं टक्केवारी जी आहे ती घसरलेली आहे। खरीप हंगामासाठी 82% पेरण्या पूर्ण झालेल्या आहे। 26-27 वर्षामधली ही 82% आहे आणि मागच्या वर्षी जर आकडेवारी पाहिली आपण तर साधारणतः 92% खरीप हंगामामध्ये पेरण्या पूर्ण झालेल्या होत्या। त्यामध्ये नागपूर विभागात सर्वात कमी 68% झालेली आहे आणि नाशिक विभागामध्ये 86% झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी पावसाच्या अनियमिततेमुळे जे आहे ते कुठेतरी पेरण्यांना फटका बसला आहे। त्यामुळे बळीराजाला यावर्षी त्यामुळे अर्थातच या सगळ्याचा परिणाम यंदाच्या वर्षी उत्पादनावरती होणार आहे। धन्यवाद राजू माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।